नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मसाला पापड तर आपण नेहमीच खात असतो, पण तुम्ही कधी मसाला भाकरी खाल्ली आहे का? नाही ना? चला तर मग आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज मी तुम्हाला मसाला भाकरी कशी तयार करायची ते दाखवणार आहे. करायला अगदी सोपे आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही ही मसाला भाकरी तयार करू शकता. चवीला एकदम भन्नाट लागते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. आजच्या आपल्या मिलेटच्या रेसिपीमध्ये मी या मसाला भाकरीमध्ये बाजरीच्या भाकरीचा वापर करत आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्वारीची सुद्धा वापरू शकता किंवा इतर कडक भाकरी जी असेल त्याच्यावरती तुम्ही ही मसाला भाकरी तयार करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही ही एकदम चविष्ट अशी ही भाकरी तयार करू शकता. यासाठी चटणी लागते. तर ती लसणाची चटणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मसाला भाकरी करण्यासाठी इथे मी बाजरीची भाकरी घेतलेली आहे. मसाला भाकरी करण्यासाठी तुम्ही ज्वारीची वापरू शकता किंवा तांदळाची. फक्त ती अशी कडक व्हायला पाहिजे. तर सीझन वाईज तुम्ही कोणतेही पीठ वापरू शकता. तर आता थोडीशी थंडी आहे म्हणून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे किंवा बाजरीची भाकरी घेतलेली आहे. तर इथे आपल्याला चटणी करण्यासाठी लागणार आहेत शेंगदाणे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि इथे मी थोडासा चाट मसाला आणि धने जिऱ्याची पूड मिक्स करून घेतली. बारीक शेव, कांदा आणि टोमॅटो आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला आपण चटणी तयार करून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात. त्यामध्येच आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची, भरपूर सारा लसूण घालायचा आहे. ही लसणाची चटणी आहे त्यामुळे यामध्ये भरपूर लसूण घातलेला आहे. चवीनुसार मीठ आणि आता आपण हे मिक्सरवरती याची रळबोबडी अशी खूप जास्त बारीक करायचं नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, अशी चटणी वाटून घेऊया. अशा पद्धतीने इथे मी ही चटणी वाटून घेतली. तुम्ही पाहू शकताय एकदम ओलसर अशी छान चटणी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण ही मसाला भाकरी कशी तयार करायची ते पाहूयात. तर सुरुवातीला आपल्याला या भाकरीवरती भरपूर सारी ही चटणी घालायची आहे. हे गावरान कॉम्बिनेशन आहे पण चवीला भन्नाट लागतं. ही मसाला भाकरी नक्की करून पहा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये चटणी घालू शकता. थोडीशी अशी झणझणीत तिखट असली की चवीला खूप भारी लागते. आता याच्यावरून कांदा आणि टोमॅटो घालूया. अशी भाकरी कदाचित तुम्ही खाल्ली असेल किंवा नसेलही, पण नक्की खाऊन बघा. खरंच खूप मस्त लागते. तुमच्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो सुद्धा याच्यावरती घालू शकता. जेवढं भरपूर घालाल तेवढं छान लागतं. आता वरून कोथिंबीर, नंतर धने जिऱ्याची पूड आणि थोडासा चाट मसाला. छान असं वरून मस्त असं भुरळून घ्यायचं आहे. आता वरून बारीक शेव, आणि परत थोडीशी कोथिंबीर घालते. मस्त तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आणि अशी कडक भाकरी खायला इतकी भारी लागते. तर याचा मसाला तयार करायची अगदी सोपी आहे, म्हणजे चटणी तयार करायची. तर या पद्धतीने तुम्ही ही मसाला भाकरी एकदा नक्की खाऊन बघा. एकदम भारी भन्नाट लागते. तर तर आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आजची आपली ही मसाला भाकरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.